नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आजूबाजूला दिवाळीचे फटाके फुटतात, तिकडे लक्ष नाही द्यायचं, आपल्याला गणिताकडे लक्ष द्यायचं आहे। तर आपण जाऊयात गणिताकडे। तर आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 1 वरती आणि गणित भाग 1 मधलं 5वं प्रकरण ज्याचं नाव आहे संभाव्यता आणि त्यामधला सराव संच 5.3 आज आपण बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 5.1 आणि 5.2 वर चर्चा केलेली आहे। अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही नसतील बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो, त्या व्हिडिओ नक्कीच बघून घ्या, खूप फायदा होईल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे। डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा मित्रांनो, त्यावरती खूप सारे इम्पॉर्टंट अपडेट मी तुमच्यासोबत शेअर करतो। आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि नुसतं चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर बघा, या ठिकाणी झग्गा मग्गा या प्रश्नाकडे बघा। खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश, त्याचबरोबर नमुना घटकाची संख्या आणि त्याचबरोबर तसेच घटना ए बी सी संच स्वरूपात लिहा आणि नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी, नंबर ऑफ सी लिहा। तर मित्रांनो टेन्शन घ्यायचं नाही, प्रश्न एकदम साधा सोपा एकदम भारी आहे, लय भारी आहे प्रश्न। काय करायचंय, पहिली गोष्ट नमुना अवकाश लिहायचा, तो पण कसा एकदम सावकाश लिहायचा। नमुना अवकाश लिहिल्यानंतर नमुना घटकांची संख्या आणि त्याचबरोबर ह्या ज्या काही 3 घटना दिल्यात, घटना ए, घटना बी, घटना सी, या तीनही घटना संच स्वरूपात लिहायच्यात। बघा, पहिली गोष्ट नमुना अवकाश लिहू, एक फासा टाकला असता नमुना अवकाश, एक फासा टाकला असता, मग इथं लिहायचं एक फासा टाकला असता, फासा टाकला असता, नमुना अवकाश टाकला असता। आता एक फासा जर का मी टाकला तर मला नमुना अवकाश म्हणजे एस बरोबर किती मिळणार बाबा, 1 2 3 4 5 6, कारण एक फासा टाकल्यावरती त्या फाश्यावर काय असतं, 1 ते 6 पर्यंतचे आकडे असतात, म्हणून एक फासा फेकल्यानंतर 1 पडेल, 2 पडेल, 3 पडेल, 4 पडेल किंवा 5 किंवा 6 पडेल, म्हणून इथं नंबर ऑफ एस बरोबर किती झालं, 6। तर अशा प्रकारे पहिला मुद्दा झाला, नमुना अवकाश झाला आणि नमुना घटकाची संख्या झाली। आता ज्या काही घटना दिल्यात त्यापैकी घटना ए, 3 घटना आहेत, त्यापैकी पहिली घटना काय बाबा, वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे। काय बाबा, वरच्या पृष्ठभागावर काय मिळणे बाबा, समसंख्या मिळणे, समसंख्या मिळणे, संख्या मिळणे। मग बाबा समसंख्या कुठल्या, मग इथे लिहायचं ए बरोबर। आता याच्यातल्या समसंख्या कुठल्या बाबा, समसंख्या शोधायच्यात। एकदा जर का नमुना अवकाश लिहिला तर बाकीची उत्तरं शोधायला टेन्शन नाही, बाकी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या नमुना अवकाशामधूनच शोधायची आहेत। त्यामुळे या ठिकाणी आता काय उत्तर येणार, तर इथं याच्यामधून समसंख्या 2, समसंख्या 4, समसंख्या 6, 2 4 6 या समसंख्या आहेत। मग नंबर ऑफ एस बरोबर किती झालं, 1 2 3, नंबर ऑफ ए बरोबर किती झालं, 1 2 आणि 3 झाले ना, 3, नंबर ऑफ ए बरोबर झालं 3 झालं। पहिली घटना आणि त्या घटनेमधील असणाऱ्या घटक हे सगळे आपण अशा प्रकारे लिहू शकतो। आता घटना बी आपण या ठिकाणी बघूयात। घटना बी आपल्याला तिन्ही घटना बघायच्यात। घटना बी काय, वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे, वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे। आता मला सांगा विषम संख्या कुठल्या बाबा, बी मध्ये विषम संख्या म्हणजे ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही त्या विषम संख्या। मग 1 3 आणि 5 या विषम संख्या झाल्या, 1 3 and 5 या विषम संख्या, म्हणून नंबर ऑफ बी बरोबर किती आलं, 1 2 3, या 3च संख्या आहेत, म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 3 झालं। आता घटना ए झालं, घटना बी झालं, आता घटना सी लिहूयात। घटना सी काय बाबा, या ठिकाणी घटना सी कुठली, वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे। काय बाबा, वरच्या पृष्ठभागावर कुठली संख्या मिळणे बाबा, मूळ संख्या मिळणे, संख्या मिळणे। आता मूळ संख्या म्हणजे काय बघा, ज्या संख्येला फक्त 2च संख्यांनी भाग जातो, एक म्हणजे ती स्वतः आणि दुसरी म्हणजे 1,
अशा दोनच संख्यांनी भाग जातो, त्या संख्येला आपण म्हणतो मूळ संख्या. मग याच्यामध्ये एक मूळ संख्या आहे का नाही, कारण एकाला फक्त एकच संख्येने भाग जातो. मूळ संख्येची व्याख्या काय, तिला दोन संख्यांनी भाग जातो. मग एक मूळ संख्या नाही, दोन ही मूळ संख्या आहे, कारण दोनाला दोनाने आणि एकाने भाग जातो. तीन ही मूळ संख्या आहे, कारण तीनाला एकाने आणि तीनानेच भाग जातो. चार मूळ संख्या आहे का नाही, कारण चाराला फक्त चाराने, दोनाने आणि एकाने, तीन संख्याने भाग जाईल. पाच ही मूळ संख्या आहे, सहा मूळ संख्या नाही. म्हणून या ठिकाणी नंबर ऑफ सी बरोबर किती आलं, 3 आलं. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. अशा प्रकारे हा पहिला प्रश्न झाला, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. नंबर 2 नंबरचा प्रश्न. प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. सगळे प्रश्न आपण बघण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात. बघा, 2 फासे एकाच वेळी फेकले. अरे बाबा, 2 फासे फेकायचे म्हणून अवकाश का, 1 1 1 2. बघा, 1 2 1 3 1 4 1 5 1 6. ओके. त्याच्यानंतर 2 1 2 2 2 3 2 4 2 5 बाबू 2 6. त्याच्यानंतर 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6. बरोबर. आता चाराला घ्या. 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 झालं. आता 5 घ्या. 5 1 5 2 5 3 5 4 5 5 आणि 5 6 बाबा. आता 6 1 6 6 2 बरं का, 6 3 6 4 6 5 आणि 6 6 बाबा. किती झाले, नंबर ऑफ एस बरोबर 36. नंबर ऑफ एस बरोबर किती झाले, 36 झाले. आता ज्या काही 3 घटना आहेत त्यातली पहिली घटना लिहू. घटना ए. घटना ए बरं का. पहिली घटना जी आहे ती काय बाबा, की वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6च्या पटीत असणे. बरं का. काय, अंकांची बेरीज 6च्या पटीत. अंकांची बेरीज किती, 6च्या पटीत. 6च्या पटीत असणे. पटीत असणे. असणे. आता अंकांची बेरीज 6च्या पटीत असणे म्हणजे बाबा नेमकं काय, 6च्या पाड्यात कुठल्या कुठल्या संख्या येतात, 6 1 6, 6 2 12, 6 3 18. आता इथे बघा, 18 बेरीज येऊ शकते का, नाही, कारण सगळ्यात मोठी बेरीज 6 अधिक 6 12 आहे. म्हणजे बेरीज जी आहे 6च्या पाड्यात म्हणजे 6 बेरीज आली पाहिजे किंवा तुमची 12 बेरीज आली पाहिजे. मग या ठिकाणी 6 आणि 12 बेरीज असणाऱ्या या ठिकाणी जोड्या लिहू. आता बघा, 5 आणि 1 6, 2 आणि 4 6, 3 आणि 3 6, 4 आणि 2 6, 5 आणि 1 6 आणि 6 आणि 6 12. बघा, एवढ्या सगळ्या संख्यांची बेरीज 6 येते आणि यांची बेरीज 12 येते. तर अशा प्रकारे एवढे सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लिहिता येऊ शकतात. एवढ्या सगळे बघा, पहिला काय लिहिला, 1 6, दुसरा 1 5 बरोबर, दुसरा 2 आणि 4 6, तिसरा 3 आणि 3 6, चौथा 4 आणि 2 6, नंतर 5 आणि 1 6 आणि 6 आणि 6 12. तर अशा प्रकारे आपल्याकडं नंबर ऑफ ए बरोबर किती आलं, 6 आलं. तर अशा प्रकारे नंबर ऑफ ए मला 6 मिळेल आणि अशा प्रकारे मी ही घटना ए लिहू शकतो. ठीक आहे, एकदम सोपा विषय. अंकांची बेरीज 6 कोणाची बाबा, ते लिहिलं. असा प्रश्न पण विचारला जाईल बाबा, अंकांची बेरीज 5च्या पटीत आहे ते लिहा. इथं अंकांची बेरीज 6च्या पटीत म्हणजे 6 आणि 12 बेरीज पाहिजे. अंकांची बेरीज 5च्या पटीत म्हटलं असतं तर 5 10 आणि 15 बेरीज, 15 तर नाहीत. अंकांची बेरीज 3च्या पटीत असली तर 3 3 2 6, 3 3 9 12 अशा संख्या चालल्या असत्या. आता घटना बी बघा. घटना बी जर आपण बघितली, घटना बी आपल्यासाठी काय आहे की वरच्या पृष्ठभागावर अंकांची बेरीज कमीत कमी 10. अंकांची बेरीज कमीत कमी 10, कमीत कमी 10 असणे. कमीत कमी किती बाबा, 10 असणे. आता अंकांची बेरीज कमीत कमी 10 म्हणजे इथं काय बाबा, 10 तरी पाहिजे, 10 पेक्षा खाली नकोय. कमीत कमी 10 म्हणजे 10 पेक्षा खाली नको. कमीत कमी म्हणजे 10 पाहिजे. 11 चालेल आणि 12 चालेल, 13 पण चालेल, पण 13 तर बेरीज नसणार कारण बेरीज 12 पर्यंत. म्हणजे कमीत कमी 10 म्हणजे 10 पेक्षा खाली 9 नाही चालणार. 10 किंवा 10 पेक्षा बाबा 10 तरी पाहिजे ना रे. 10 पाहिजे, 11 पाहिजे, 12 पाहिजे, याचा अर्थ. मग आता 10 11 12 बेरीज कोणाकोणाची येते तर या ठिकाणी त्यांना शोधू. बघा, बेरीज 6 आणि 3 इथं इथपर्यंत वरच्या ज्या काही संख्या आहेत 3 आणि 6 9,
ही तर येणार नाही आपल्याला. बघा या ठिकाणी ही नाही येणार बरं का. आता बघा 4 आणि 6 10 आली चालेल, ही तर 9 आहे. 5 आणि 4 9 नाही चालणार. 5 आणि 5 10, 5 आणि 6 11. बघा 6 आणि 4 10, 6 आणि 5 11, 6 आणि 6 12 चालेल. म्हणजे या ठिकाणी काय काय चालेल, 4 6 5 5 5 6 6 4 6 5 6 6 एवढ्या सगळ्या जोड्या या ठिकाणी आपण घेऊ शकतो. चला म्हणजे बी मध्ये काय आलं, पहिली जी जोडी आहे ती किती आली बाबा 4 6. बघा पहिली जोडी तुम्हाला मिळाली 4 6. त्याच्यानंतर किती बाबा 5 5 आणि 5 6. ठीक आहे, ही एक जोडी मिळाली 5 5 आणि 5 5 आणि 5 6. त्याच्यानंतर 6 4 6 5 आणि 6 6 अशा प्रकारे या जोड्या मिळाल्या. म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर पण किती आलं तुमच्याकडं 6 आलं. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो, या 2 घटना लिहू शकतो. आता तिसरी जी घटना आहे ती तुम्ही लिहा, तुम्हाला कशी लिहायची ते सांगतो. तिसरी जी घटना आहे काय लिहायचं, घटना सी. घटना सी काय बाबा, दोन्ही पाशांवरील अंक समान अंक पाहिजे. मग समान अंक म्हणजे कुठला बाबा, समान अंक म्हणजे बघा समान अंक म्हणजे 1 1 हा आला बरोबर दिसला. त्याच्यानंतर समान अंक म्हणजे 1 1, त्याचबरोबर 2 2. बघा आपण याला बॉक्स करू असं. समान अंक म्हणजे 1 1 चालेल, त्याचबरोबर 2 2 इथं समान अंक आहे. 3 3 घ्या, 4 4 घ्या, 5 5 घ्या आणि 6 6 घ्या. हे समान अंक म्हणजे हे 6 जण या ठिकाणी येतील आणि नंबर ऑफ एस बरोबर नंबर ऑफ सी बरोबर 6 येईल. तुमच्या लक्षात आलं असेल, समान अंक म्हणजे हे सगळे अंक त्याच्यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न झाला. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे बघूयात. बघा 3 नंबरचा जो काही प्रश्न आहे तो बघा. आता या प्रश्नात काय बाबा की 3 नाणी एकाच वेळी फेकली बरं का. आता या ठिकाणी 3 नाणी एकाच वेळी फेकली. 3 नाणी एकाच वेळी फेकली. नाणी एकाच वेळी जर आपण फेकली, एकाच वेळी फेकली, 3 नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश बरोबर काय तो मागे आपण बघितलं. एच 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 टी एच टी एच टी एच एच किंवा टी 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 एच टी एच टी आणि एच टी टी. म्हणजे इथे नंबर ऑफ एस किती झाला बाबा तुमच्याकडे 8. आता हे कसं लक्षात ठेवायचं बाबा, एवढ्या सगळ्या 8 गोष्टी तर सांगतो. इथं काय जास्त टेन्शन नाही घ्यायचं. इथं काय बाबा पहिला मुद्दा या ठिकाणी काय लक्षात ठेवायचा आहे की एच एच एचचं घर, त्याच्या टी शेवटी टी मध्ये टी पहिला बरोबर. त्यानंतर टी टी टीचं घर, एच शेवटी एच मध्ये एच पहिला. लक्षात घ्यायचं, एच एच एचच्या घरामध्ये टी शेवटी टी मध्ये टी पहिला आणि टी टी टीच्या घरात एच शेवटी एच मध्ये एच पहिला. नंबर ऑफ एस बरोबर आपल्याकडे किती आलं 8 आलं. तर अशा प्रकारे हा नमुना अवकाश लिहू शकतो. आता याच्यातल्या ज्या काही घटना आहेत, घटना ए बघा, घटना एक आहे कमीत कमी 2 छाप मिळणे. कमीत कमी 2 छापा मिळणे. 2 छापा मिळणे, छाप मिळणे. ओके, आता 2 छापा आपल्याला जर का पाहिजे असेल, कमीत कमी 2 तरी मिळायला पाहिजे. याचा अर्थ काय बाबा, एक लक्षात घ्या, मला कमीत कमी 2 तरी पाहिजे रे बाबा. 2 पेक्षा खाली नकोय, कमीत कमी 2. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, मुंबई आहे आपल्याकडं, मुंबई माहिती आहे तुम्हाला आणि पुणे माहिती आहे सगळ्यांना. मुंबई आणि पुणे, समजा मुंबई आणि पुणे हे 2 शहर आहेत आणि मुंबईपासून पुण्याला जायला तिकिटासाठी रुपये लागतात 100 रुपये. ट्रेनमधून जायचं असेल तर उदाहरणार्थ समजा 100 रुपये लागतात. मग मला सांगा, मुंबईला जर जायचं असेल पुण्यावरून किंवा मुंबईवरून पुण्याला जायचं किंवा पुण्यावरून मुंबईला जायचं, समजा मुंबईवरून पुण्याला जायचं, तर तुमच्याकडे कमीत कमी किती रुपये पाहिजेत रे बाबा, 100 रुपये पाहिजे की नाही. 90 रुपयात तुम्ही मुंबईवरून पुण्याला जाल का नाही, कारण तिकीटच 100 रुपयाचं आहे. 90 रुपये चालणार नाही, 99 रुपये चालणार नाही, 50 रुपये चालतील का नाही चालणार, 25 रुपये चालणार नाही, म्हणजे 100च्या खाली 1 रुपये पण चालणार नाही. पण 100 रुपये तुमच्या खिशात असेल तर तुम्ही जाऊ शकता का, जाऊ शकता. 100 रुपये खिशात असेल तर 100 रुपयाचं तिकीट काढून तुम्ही मुंबईवरून पुण्याला जाऊ शकता. 101 रुपये तुमच्याकडे असेल तर जाऊ शकता का, यस जाऊ शकतो. 1 रुपया चॉकलेट खाऊ. 110 रुपये असेल तरी चालतील, 120 रुपये चालतील वडापाव खाऊ बाकीच्या पैशाचा, 150 रुपये चालतील 50 रुपयाची पार्टी करू, 200 चालतील, 1000 रुपये चालतील का, चालतील ना बाबा, 2000 चालतील का, पळतील. 50,000 खिशात असेल तर तुम्ही जाऊ शकता का, जाऊ शकता. 50,000 लाखो करोड रुपये पोतीच्या पोती घेऊन पैसे घेऊन जा ना, काय प्रॉब्लेम नाही. 100 रुपयाच्या वर भरपूर चालतील पण 100 रुपयाच्या खाली नको.
म्हणजे कमीत कमी 100 रुपये तुम्हाला मुंबईपासून पुण्यापर्यंत जायला लागतील. तसंच इथं काय विषय की कमीत कमी 2 छापा पाहिजे. म्हणजे 2च्या खाली पाहिजे का 1 चालेल का नाही, 3 चालतील, 4 चालतील, कमीत कमी 2. म्हणजे 2च्या खाली यायचं नाही, 2च्या वरती चालतील. मग इथं 2च्या वर 3 आहे, चालेल ना बाबा. इथं 2 आहे, चालतील. इथं 2 आहे, चालतील. इथं 2 आहे, चालतील. इथं 1 आहे, नाही चालणार. एकच नाही, इथं काहीच नाही छापा, चालणारच नाही. एकच छापा, एकच छापा, एकच छापा. म्हणजे जिथं 2 किंवा 3 छापे असतील ते या ठिकाणी आपल्याला चालू शकतात. मग यांना आपण या ठिकाणी लिहू की एच 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 टी एच टी एच टी एच एच आणि नंबर ऑफ ए बरोबर आपल्याकडे किती आलं, 4. नंबर ऑफ ए बरोबर 4. अशा प्रकारे या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. ठीक आहे. आता घटना बी, घटना ए नंतर घटना बी. घटना बी काय दिले मला, घटना बी मला दिलेली आहे की एकही छाप न मिळणे. आता एकही छाप न मिळणे, एकही छाप न मिळणे, छाप न मिळणे. एक पण छापा नको ना बाबा, डोक्याला तापच नको, एक पण छापा नको. मग अशी कुठल्या ठिकाणी जिथं एक पण छापा नाहीये बघा, टी 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 या ठिकाणी एक पण छापा नाहीये, एक पण छापा नाही. इथं 1 छापा, इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 3 छापा आहे. म्हणजे एक छापा कुठं नाहीये बाबा, टी 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 या ठिकाणी एकही छाप नाहीये. नंबर ऑफ बी बरोबर 1 आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर घटना सी. घटना सी काय बाबा, दुसऱ्या नाण्यावर छाप मिळणे. काय बाबा, दुसऱ्या नाण्यावर छाप, दुसऱ्या नाण्यावर छाप. आता मला सांगा दुसऱ्या नाण्यावर छापा कुठं कुठे आहे. हिथं आहे का दुसऱ्या नाण्यावर छापा, यस आहे. हिथं आहे का, आहे. इथं नाहीये, हिथं आहे का, आहे. हिथं नाही, हिथं नाही, हिथं आहे का, आहे. दुसऱ्या नाण्यावर छापा किंवा मधल्या नाण्यावर छापा असलं तरी हे चालू असतं. दुसऱ्या नाण्यावर छापा आहे. मग सी बरोबर काय बाबा, एकतर एच 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 टी, इथं नाहीये, टी एच एच आणि टी एच टी. म्हणजे नंबर ऑफ सी बरोबर किती झालं बाबा, 4. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, तिसऱ्या नाण्यावर छापा तरी लिहिता आलं पाहिजे, मधल्या नाण्यावर छापा लिहू शकता, पहिल्या नाण्यावर छापा लिहू शकता. काटा न मिळणे, एच एच एच, एकच काटा पाहिजे, 1 2 3 ठिकाणी एकच काटा आहे. 2च काटा पाहिजेत, 1 2 3 ठिकाणी 2च काटा पाहिजे. कमीत कमी 2 काटा पाहिजे, 1 2 3 आणि हे 3 काटा असलेले पण चालतील. काहीही विचारलं जाऊ शकतं, काटा पण नको, छापा पण नको. अरे बापरे, मग काय, मग त्याच्यामध्ये काहीच नाही ना, तो रिक्त संच असेल. अशा प्रकारे हा तिसरा प्रश्न झाला. आता चौथ्या प्रश्नाकडे आपली गाडी वळूयात, चौथा प्रश्न पण बघूयात. तर बघा या ठिकाणी चौथा प्रश्न जो आहे, इथं तुम्हाला नमुना अवकाश तयार करावा लागणार आहे. अंकांची पुनरावृत्ती न करता आपल्याला रिपिटेशनच करायचं नाहीये. 0 1 2 3 4 5 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केल्या तर घटना लिहा. आता यांच्यापासून 2 अंकी संख्या, मग 0 पहिल्या एकाला अगोदर लिहू, मग एकाच्या समोर तुम्ही 0 लिहा, 10 झाले. एकाच्या समोर 2 लिहा, 12 झाले. एकाच्या समोर 3 4 5 लिहा, एकाच्या समोर 1 लिहिला, एकाच्या समोर 1 लिहून 11 करू नका, कारण 11 नको. काय सांगितलं, अंकांची पुनरावृत्ती न करता. जर असा प्रश्न विचारला असता अंकांची पुनरावृत्ती करून, मग तुम्ही 11 घेतले असते, पण आता अंकांची पुनरावृत्ती नाही करायची. मग 10 12, एकाच्या पुढे 3 घेतले 13, एकाच्या पुढे 4 घेतले, एकाच्या पुढे 5 घेतले, झालं. आता 2ला घ्या सोबतीला, 2च्या पुढे 0 लिहा, 2च्या पुढे 1 लिहा, 2च्या पुढे 2 नाही लिहायचे, 2च्या पुढे 3 लिहिले, 2च्या पुढे 4 लिहिले, 2च्या पुढे 5 लिहिले, झालं. आता 3ला घ्या सोबतीला, 3च्या पुढे 1 लिहा, 3च्या पुढे 2 लिहा, 3च्या पुढे 3 नाही लिहायचे, 3च्या पुढे 4 लिहा, 3च्या पुढे 5 लिहा. आता 4ला घ्या सोबतीला, 4च्या पुढे 0 लिहा, 4च्या पुढे 1 लिहा, 4च्या पुढे 2 लिहा, 4च्या पुढे 3 लिहा, 4च्या पुढे 4 नाही लिहायचे, 4च्या पुढे 5 लिहा. आता 5 घ्या, 5च्या पुढे 1, 5च्या पुढे 2, 5च्या पुढे 3, 5च्या पुढे 4, 5च्या पुढे 5 लिहायचे नाही, विषय संपला. अशा प्रकारे आपला नंबर ऑफ एस बरोबर किती झाला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा 5च्या पुढे 0 लिहायचा राहिलं बरं का, इथं 5च्या पुढे 0 लिहायचा राहिला, बरोबर. 50 51 52 53 54 झालं. आता इथं संपला. म्हणजे नंबर ऑफ एस बरोबर किती झालं, 25. ठीक आहे, नंबर ऑफ एस माझ्याकडे झाला 25, संपला विषय. नंबर ऑफ एस झाला. आता ज्या काही घटना आहेत त्या घटनेमध्ये घटना ए. आता घटना ए काय बाबा, की घटना ए आपल्याकडे अशी आहे की
ए साठी तयार झालेली संख्या समसंख्या मिळणे. कुठली संख्या पाहिजे? समसंख्या. मग आता यांच्यामधून समसंख्या कोण आहेत त्या शोधून काढा. बघा यांच्यातल्या समसंख्या कोण आहे बाबा? बघा 10 समसंख्या आहे, 12 समसंख्या आहे, 14 समसंख्या आहे, 20 आहे, 24 आहे, 32 आहे, 34 आहे, 40 आहे, 42 आहे, त्याच्यानंतर 50 आहे, 52 आहे, 54 आहे. या सगळ्या समसंख्या आहेत. मग या सगळ्या समसंख्या या ठिकाणी आपण लिहूयात. काय काय लिहिलं बाबा? घटना ए. मग इथं लिहायचं समसंख्या मिळणे. समसंख्या मिळणे. समसंख्या मिळणे. तयार झालेली संख्या समसंख्या असणे किंवा समसंख्या मिळणे. मग ए मध्ये तुमच्याकडे येतील 10 येतील, 12 येतील, 14 येतील. 10, 12, 14. त्याच्यानंतर 20 येतील, 24 येतील. त्याच्यानंतर 32 येतील, 34 येतील, 40 येतील. त्याच्यानंतर 42 येतील आणि त्याच्यानंतर 50 येतील. 42 नंतर 40, 42, 50, 52 आणि 54. तर नंबर ऑफ ए बरोबर माझ्याकडे किती आलं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. किती झालं? नंबर ऑफ ए बरोबर आपल्याकडे झालं 12 झालं. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपण लिहू शकतो. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा या ठिकाणी बघू. पुढची घटना जी आहे ती आपण बघू. घटना बी. घटना बी जी आहे, घटना बी आपल्याकडे काय आहे? घटना बी आहे आपल्याकडं की तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी संख्या असेल. 3 ने भाग जाणारी, तयार असलेली संख्या 3 ने भाग जाणारी असावी. आता 3 ने भाग जाणारी संख्या नेमकी कुठली बघा. म्हणजे 3च्या पाड्यात काय काय येतं बघा. 3च्या पाड्यात 12 येतात. 3 3 3 चौक 12, 3 5 15, 3 6 18 नाहीये, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30 इथं नाहीये. 30 नंतर 33 येतील, 34 35 36 37 38 39 40 41 42 येतील, 43 44 45 येतील, 46 47 48 नाही, 49 50 51 येतील. बरोबर. 51 नंतर 52 53 54 येतील. बरोबर ना. या सगळ्या संख्यांना 3ने भाग जाऊ शकतो. किंवा 5 आणि 4 किती झाले बाबा? 9. 9ला 3ने भाग जातो म्हणून याला पण 3ने भाग जाईल. 5 आणि 1 6 झाले. 6ला 3ने भाग जातो म्हणून 51ला पण 3ने भाग जातो. 45 म्हणजे 4 आणि 5 किती? 9. 9ला 3ने भाग जातो म्हणजे 45ला पण 3ने. म्हणजे एखाद्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3ने भाग जाईल. मग कुठल्या झाल्या? 12 15 21 24, 15 21 24. त्याच्यानंतर आपल्याकडे काय आलं बाबा? 42 45, 42 45, 51 आणि 54. 51 आणि 54 झालं. नंबर ऑफ बी बरोबर किती आले? 1 2 3 4 5 6 7 8. नंबर ऑफ बी बरोबर आपल्याकडे 8 आलं. झालं. आता त्याच्यानंतर घटना सी. हे झालं बी झालं. आता घटना सी. घटना सी काय? तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी संख्या असणे. काय बाबा? 50 पेक्षा मोठी संख्या. मोठी संख्या 50 पेक्षा मोठी संख्या. तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी संख्या असणे. आता 50 पेक्षा मोठं कोण आहे? 51 52 53 54. संपला विषय. मग इथं लिहायचं 50 पेक्षा मोठी 51 52 53 54. नंबर ऑफ सी बरोबर 1 2 3 4 झालं. म्हणजे सोपं आहे. एकदा नमुना अवकाश लिहिला ना, नमुना अवकाश व्यवस्थित लिहायचा आणि आपल्याला जे काही प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांची उत्तरं नमुना अवकाशामध्ये बघूनच लिहायचे. फक्त थोडंसं डोकं लावायचंय. बाकी काय. पुढचा प्रश्न, पुढचा 5वा प्रश्न बघू आपण. 5वा बघा. 3 पुरुष आणि 2 स्त्रिया. हा प्रश्न जरा नीट समजून घ्या. यांच्यात बघा पुरुष बघा. इथं जर आपण बघितलं जे पुरुष आपल्याकडे आहेत, पुरुष किती आहे बाबा? 3 आहेत. 3 पुरुष म्हणजे त्याला आपण मेन म्हणू. मेन M1 M2 M3 हे 3 पुरुष आहेत. आणि समजा स्त्रिया ज्या आहेत आपल्याकडे, स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रिया किती बाबा आपल्याकडे दिल्यात? 2 स्त्रिया. 2 म्हणजे वुमेन. W1 W2. बरोबर. मेन आणि वुमेन अशा प्रकारे आहे. यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची. मग नमुना अवकाशामध्ये काय लिहायचं? यांच्यातून दोघांची समिती. मग दोघांची म्हणजे M1 M2 ची बनेल, M1 M3 ची बनेल, किंवा M1 W1 ची पण बनेल, किंवा M1 W2 ची पण बनेल, किंवा W1 W2 ची पण बनेल. जितक्या सगळ्या ज्या शक्यता आहेत त्या पहिल्या लिहायच्या. मग त्या लिहिताना काय करायचं? पहिलं M1 पासून सुरुवात करू. M1 च्या जोडीला M2 घेऊ. बरोबर. M1 M2
मग M1च्या जोडीला M3 घेऊ, सगळ्यांना घेऊ. त्याच्यानंतर M1च्या जोडीला W1 घेऊ, बरोबर. त्याच्यानंतर M1च्या जोडीला W2 घेऊ. झालं. M1चा विषय संपला. तर M2 कडे या. आता M2चा जर विचार केला या M2चा, तर बघा M2च्या जोडीला मागे जायचंच नाही, कारण M2 M1ची जोडी झाली, मागच्या जोड्या झाल्यात. M2 आणि M1ची जोडी ऑलरेडी झाली, बरोबर ना. M2 M1 पुढंच जायचं. मग M2 M3 घ्या, M2 M3 घ्या. त्याच्यानंतर M2 M3 झालं. पुढे कोण आहे? W1. M2 W1 आहे. त्याच्यानंतर काय बाबा? M2 W2 आहे. झालं. M2 झालं. आता M3 घ्या. मागे येऊ नका. M3 M2ची पण जोडी झालेली आहे. M3 आणि M1 M3 सॉरी, इथं बघा M1 M3 झालं. बघा या ठिकाणी M1 M2 M3 बरं का, इथं M2 M3 आहे, चुकून M1 झालं. M2 M3 बघा. परत बघा M1 M2 M1 M3 M1 W1 M1 W2 झालं. त्याच्यानंतर M2 M3 M2 W1 M2 W2 झालं. आता त्याच्यानंतर M3 पासून सुरुवात घ्या. M3 आणि M2ची जोडी झालेली असते. M3 M1ची पण जोडी झालेली असते. पुढे जायचं आहे. M3 W1 बरोबर, आणि M3 W2 झालं. आता W1चा विचार करा. मागे जायचं नाही, पुढं. W1 W2 विषय संपला, कारण या W2च्या पुढं कोण नाही. नंबर ऑफ एस बघा किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या ठिकाणी आलं 10. नंबर ऑफ एस बरोबर 10. मग आता घटना ए, ज्या घटना दिल्या त्यातली घटना ए. घटना एक आहे की समितीत कमीत कमी एक स्त्री असावी. काय बाबा? कमीत कमी एक स्त्री असावी. समितीत कमीत कमी एक स्त्री असावी. बाबा एक तरी स्त्री पाहिजे. आता इथे बघा एक तरी स्त्री पाहिजे. मग एकापेक्षा खाली शून्य स्त्री पाहिजे का? नाही. एकापेक्षा कमी शून्य स्त्री चालणार नाही. कमीत कमी एक. मगाशी म्हटलं मुंबई पुणे, कमीत कमी एक म्हणजे एकच्या खाली नकोय. एकच्या वर 2 चालेल, 3 चालेल, कितीही चालेल. एकच्या खाली नकोय. इथं एक पण स्त्री आहे, चालेल का? नाही चालणार. इथं M1 दोन्ही पुरुष नाही चालणार. इथं एक स्त्री आहे, चालेल, W आहे. इथं W आहे, एक स्त्री चालेल. इथं नाहीये स्त्री, इथं एक स्त्री आहे, चालेल. इथं पण W आहे, एक स्त्री आहे, चालेल. इथं W आहे, एक स्त्री आहे, चालेल. इथं W आहे, एक स्त्री आहे, चालेल. इथं W1 W2 2 स्त्री आहेत, चालतील. दुधात साखर 2 स्त्रिया पण चालतील. कमीत कमी एक म्हणजे 2 स्त्रिया चालू शकतात. या सगळ्यांना इथं लिहून घ्या. पहिला काय बाबा? M1 W1. त्याच्यानंतर काय बाबा? M1 W2. त्याच्यानंतर M2 W1 M2 W2 झालं. त्याच्यानंतर M3 W1, नंतर M3 W2 आणि त्याच्यानंतर W1 W2. नंबर ऑफ ए बरोबर किती झाले? बरोबर 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. नंबर ऑफ ए बरोबर किती झालं? 7 झालं. अशा प्रकारे तुम्ही नंबर ऑफ ए लिहू शकता. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. घटना ए. आता घटना बी. घटना बी काय बाबा? बी काय म्हणतंय की बाबा समितीत एक पुरुष व एक स्त्री, एक पुरुष व एक स्त्री असावी. एक स्त्री असावी. समितीत कमीत कमी एक पुरुष व एक स्त्री असावी. मग आता एक पुरुष आणि एक स्त्री पाहिजे. मग पुरुष आणि स्त्री कुठे आहे बाबा? इथे बघा. इथं M1 इथं MM पुरुष आहे, MM पुरुष आहे. इथं बघा पुरुष आणि स्त्री आहे. इथं पुरुष आणि स्त्री, MW दोन्ही आहेत. इथं पण M आणि W दोन्ही आहेत. इथं MW दोन्ही आहेत. इथं MW दोन्ही आहेत. इथं MW दोन्ही आहेत. इथं WW चालणार नाही. MM आणि WW चालणार नाही. त्याच्यामुळे M आणि W, एक M एक W पाहिजे. मग इथं MW M1 W1 झालं. त्याच्यानंतर M1 W2, त्याच्यानंतर M2 W1, नंतर M2 W2 बरोबर. त्याच्यानंतर M3 W1 M3 W1 आणि M3 W2 झालं. नंबर ऑफ बी बरोबर आपल्याकडे आलं 6. तर अशा प्रकारे हा प्रश्न लिहू शकतो. आणि आता घटना सी जी आहे, ही शेवटची घटना आपण बघू. या घटनेत काय? समितीत एकही स्त्री नसावी. यांचं काय माहिती आहे बाबा? एक पण स्त्री नको आम्हाला. समितीत स्त्रीच नकोय. डोक्याला तापच नकोय. बरोबर. आता समितीत स्त्री नको म्हणजे काय बाबा? स्त्री नको. कुठं नाहीये स्त्री? बघा इथं नुसते MM आहेत. इथं MM, इथं MM आणि इथं MM. 3 ठिकाणी स्त्री दिसतच नाही. W दिसतच नाही 3 ठिकाणी. मग हे लिहायचं M1 M2 M1 M2
M1 M3 आणि M2 M3 नंबर ऑफ सी बरोबर किती झाले बाबा 3 झाले. बरोबर, एकदम सोपा विषय. तर लक्षात आला असेल, एकदम सिंपल आहे, सिंपल डिंपल विषय, टेन्शन लेने का नाही देने का नाही. ओके, आता बघा पुढचा एक प्रश्न आहे या ठिकाणी, याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आपके लिए, आप तुमच्यासाठी हा 6वा आणि त्याच्यानंतर मग प्रश्न संपतोय आपला. 6वा हा शेवटचा प्रश्न आहे. या शेवटच्या प्रश्नामध्ये काय करायचं ते तुम्हाला आता मी सांगतो. बघा, शेवटचा जर प्रश्न बघितला, एक नाणे व एक फासा फेकलाय, एक नाणे व एक फासा फेकला असता, एक नाणे व एक फासा फेकला असता, एक फासा फेकला असता, एक नाणे व एक फासा फेकला असता. बरं का, बघा एस बरोबर किती, एक नाणे आणि एक फासा. म्हणजे मगाशी आपण बघितलं पहिल्या ह्याच्यात, एक नाणं पण फेकलं जातं आणि एक फासा. त्याचा नमुना अवकाश काय नाण्यावर असतात, एक नाण्यावर एच आणि टी असतो आणि फाशावर 1 2 3 4 5 6 असे आकडे असतात. ठीक आहे, मग समजा पहिलं नाणं फेकल्यानंतर एच आला, बरोबर. मग फासा फेकल्यावर एचच्या जोडीला 1 येऊ शकतो, 2 येऊ शकतो, 3 येऊ शकतात, 4 5 6 अशा संख्या येऊ शकतात. मग एचच्या सोबत 1 येऊ शकतो, एचच्या सोबत 2 येऊ शकतात, एचच्या सोबत 3, एचच्या सोबत 4, एचच्या सोबत 5, एचच्या सोबत 6 येऊ शकतात. ठीक आहे, किंवा टीच्या सोबत 1, टीच्या सोबत 2, टीच्या सोबत 3, टीच्या सोबत 4, टीच्या सोबत 5, टीच्या सोबत 6 येऊ शकतात. आणि झालं. म्हणजे अशा प्रकारे नंबर ऑफ एस बरोबर आपल्याकडे किती येतो, 12 येतो. तर एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की एक नाणं आणि एक फासा फेकला असता नमुना अवकाश काय येतो, हा तुम्ही पाठ करून ठेवला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. बरोबर. आता पहिली जी घटना आहे, घटना ए, या घटनेत काय दिलंय की छाप आणि विषम संख्या मिळणे. काय मिळणे बाबा, छाप पाहिजे आणि विषम संख्या पाहिजे, छाप आणि विषम संख्या मिळणे. विषम संख्या म्हणजे इथं छापा पण पाहिजे तुम्हाला आणि विषम संख्या पण पाहिजे. मग छापा आणि विषम संख्या दोन्ही येतात असं कुठं दिसतंय बाबा. एक तर छापा कुठे बाबा, वरच्याच लाईनीत छापा आहे, त्याच्यासोबत विषम संख्या 1 आहे, 3 आहे आणि 5 आहे. या ठिकाणी बघा, छापा विषम संख्या, छापा विषम संख्या, छापा विषम संख्या, याची 2 म्हटलं तर छापा आणि समसंख्या येते. आपल्याला फक्त विषम संख्येचाच विचार आहे, त्याच्यामुळे छापा आणि विषम संख्या जिथे येते तेवढंच लिहा. मग इथं लिहा H1 H3 आणि H5. संपला विषय. नंबर ऑफ एस बरोबर किती, नंबर ऑफ ए बरोबर किती झालं, 1 2 3, इन मीन 3. संपला विषय, झाला. घटना बी इथं लिहितो, चला. घटना बी, घटना बी काय बाबा, एच किंवा टी आणि समसंख्या मिळणे. बरोबर का, एच किंवा टी आणि समसंख्या समसंख्या मिळणे. बघा, एच मिळाला तरी चालेल, टी मिळाला तरी चालेल, पण सोबत समसंख्या पाहिजे. आता समसंख्या पाहिजे, एच घ्या नाही तर टी घ्या, काही फरक पडत नाही. समसंख्या बाबा 2 2 4 4 6 6, इथं समसंख्या, बाकी सगळ्या ठिकाणी विषम संख्या आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं लिहू शकताय. मग काय बाबा, H2 H4 H6 म्हणजे एच सोबत या समसंख्या. त्यानंतर T2 T4 आणि T6, टी सोबतच्या या समसंख्या. म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर काय झालं बाबा, तुमच्याकडे 6 झाले. हे सगळे घटक 6 आहेत, वरचे 3 खालचे 3, 6 झाले. आता घटना सी, घटना सी काय बाबा, की फाशावरील संख्या 7 पेक्षा मोठी आणि नाण्यावर काटा. बरोबर का, संख्या 7 पेक्षा मोठी व काटा व नाण्यावर काटा. बरोबर का, व काटा घेऊ आपण, नाण्यावर काटा. आता 7 पेक्षा मोठी संख्या आहे का इथं, कुठं नाही आहे. नाण्यावर काटा या 6 ठिकाणी आहे, पण 7 पेक्षा मोठी संख्याच नाही आहे, म्हणजे काहीच नाही येणार इथं. म्हणजे नंबर ऑफ सी बरोबर तुमच्याकडे 0 येणार. तर अशा प्रकारे हे 6वं गणित आपण सोडू शकतो. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. यस, ओके. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण आता आपला हा जो सराव संच आहे, सराव संच 5.3 आपण बघितलाय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 5.4 वर चर्चा करूयात आणि 5.4 तुमच्यापर्यंत पोहोचावा असं वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.
तर नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲपवरती जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूयात. सुरुवातीला हा आपला ॲप आहे या ठिकाणी. इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल. इथं जर तुम्ही बाय नसेल केला, हा कोर्स विकत नसेल गेला तर केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता. आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे, कंटेंट आहे, लाईव्ह क्लासेस आहे. लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील. कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग 1 दिसेल 10वीचं. त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग 2 वगैरे पण दिसतील. हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत. गणित भाग 1 वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग 1 मध्ये 2 चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल. मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या. ओके, आता इथं जर क्लिक केलं तर 2 चलातील रेषीय समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकताय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1. अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल. आपण जरा बॅकला येऊयात. ओके, आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत. त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे, दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत. हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील. आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू 10वी गणित भाग 1 आहे ना, त्यानंतर गणित भाग 2 आणि इतर कंटेंट सुद्धा ॲड होईल. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 10वी गणित भाग 1 मध्ये तर इथं खाली काही PDF सुद्धा आहेत. काही PDF नोट्स बघा, पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर नोट्स सुद्धा PDF अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी. ओके, त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणतः एकच मिनटं आपण थोडंसं बॅकला येऊयात. याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियल सुद्धा आहे. फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला. ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा. इथं 3 लाईन आहेत ना, 3 लाईन इथं त्यावरती 3 डॉटवरती आपण क्लिक करू आणि इथं फ्री मटेरियल आहे. या फ्री मटेरियलवर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल. ओके, सध्या व्हिडिओज आहेत. ओके, या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील. इथं क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा, त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. बरेच व्हिडिओ. ठीक आहे. ओके, ओके, तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता ॲपवरती जाऊन. ठीक आहे, काही कंटेंट फ्री सुद्धा आहे आणि काही कंटेंट पेड सुद्धा आहे. तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही ॲपवरती जाऊन अभ्यासू शकता. आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा. या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल, क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो परचेस करता येऊ शकतो. ओके, तर तो कोर्स परचेस करा. ॲक्च्युली इथं क्लिक केलं की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो. आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये परचेस केलेला आहे. इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो, त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल. त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ शकताय. हा ओके मित्रांनो, धन्यवाद.